नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 2 महिने पूर्ण झालेले आहेत. या दरम्यान नेमकं काय काय घडलेलं आहे आणि आता सध्या या संपूर्ण प्रकरणी काय प्रतिक्रिया समोर आल्या, सुरुवातीला जाणून घेऊया. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती. दमानी यांचा निशाणा. तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा आरोप. महिने पूर्ण झाले तरी फॉरेन्सिकचा रिपोर्ट जर आला नाहीये, सगळे डिटेल्स कळत नाहीयेत, तर अतिशय डिस्टर्बिंग आहे. आणि मला असं वाटतं की ह्या प्रकरणात कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील. मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवर म्हणजे शक्य नाही. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील. तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल. त्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतील. धनंजय मुंडेंविरोधात फडणवीस दादांसह सीबीआय, कॅग आणि लोकायुक्तांना पत्र दिल्याची अंजली दमानी यांची माहिती. 4 प्रकरणात मुंडेंची आमदारकी रद्द झाली, आताही रद्द झाली पाहिजे. टोलवाटोलवी न करता मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घ्या, अशी ही मागणी. लोकायुक्तांनी त्या सगळ्या कृषी घोटाळ्याची चौकशी करावी आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे. 4 प्रकरणात ती रद्द झाली होती आणि या प्रकरणात देखील व्हावी, असं माझं स्पष्ट मत आहे. बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार, बावनकुळेंची ग्वाही. माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं आणि 2 महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळत नाही. सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखनं व्यक्त केली खंत. तर काही आरोपींचे मोबाईल 14 तारखेपर्यंत सुरू होते. मोबाईल ट्रेस होणं महत्त्वाचं, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. वडिलांना 3 तासात संपवलं आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी किंवा आरोपींना अटक करण्यासाठी आज इतका वेळ का लागतोय? आज 2 महिने झाले. म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. काही आरोपींचे मोबाईल हे 13-14 तारखेपर्यंत चालू होते, तरी देखील यांना ट्रेस केलं नाही, यांना पकडलं नाही. इथंच सगळं पाणी उरलेलं आहे. इथंच सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे. ह्या राजकीय दबावपोटी झालेले आहेत. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले, सुरेश धस यांचा आरोप. धनंजय मुंडेंप्रकरणी मोर्चात भूमिका स्पष्ट केली होती. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. जनतेच्या मनात संशय राहू नये म्हणून मंत्रिपदाचा त्याग करावा, प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य. हा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करावा. याच्या बाबतीत आमचे नेते अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच, पोलिसांकडून शोध सुरू. न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आम्हाला न्याय हवा. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची मागणी. पुढील आठवड्यात मुलांसह एसपींना भेटणार असल्याची ही माहिती. आम्हाला न्यायाची आशा अशी वाटत नाही, तरी पण आम्ही अजून एसपी सरांना अजून आशा आहे. आम्ही एसपी सरांना अजून भेट देणार आहोत. मंगळवारी जाताना आम्ही बीडला एसपी सरांना भेट द्यायला.